नमस्कार मित्रांनो, इयत्ता 8वीच्या गणिताच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी 8वीमराठी.com ह्या आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या. धन्यवाद. सराव संच 10.1 मधलं 8वं उदाहरण आता आपल्या स्क्रीनवर आहे. तर या उदाहरणात काय दिलंय बघा, इथे एक बहुपदी दिली आहे. 21x चा चौथा घात वजा 14x चा वर्ग अधिक 7x ही बहुपदी दिली आहे आणि आपल्याला भागायचे 7x च्या घनाने. तर नेहमीप्रमाणे आपण आधी हे भागाकाराच्या स्वरूपात लिहून घेऊ. 7x चा घन आणि यांनी कशाला भागायचे, 21x चा चौथा घात वजा 14x चा वर्ग अधिक 7x. ठीक आहे. आता आपल्याला आपली 3 स्टेपची पद्धत माहितीच आहे. तर आपण काय करणार, पहिल्या पदाला भाजकाने भागणार. म्हणून a बरोबर किती येणार, 21x चा चौथा घात भागिले 7x चा घन. आता हे आपण सोपं करून घेऊया. 21 भागिले 7 गुणिले x चा चौथा घात भागिले x चा तिसरा घात किंवा x चा घन. ठीक आहे. आता 7 एके 7, 7 त्रिक 21 म्हणून a किती आला, 3 गुणिले, आता काय होणार, घातांकांची वजाबाकी, 4 वजा 3 म्हणून a बरोबर 3x. ठीक आहे. तर हा झाला आपला भागाकार. तो इथे मी वर लिहून टाकतो. आता आपल्याला काय करायचंय, तर भाजक आणि हा भागाकार यांचा गुणाकार करायचा. म्हणजेच b बरोबर 7x चा घन गुणिले 3x म्हणून b बरोबर 7 त्रिक 21 x चा चौथा घात. ठीक आहे. आणि आता हा गुणाकार तिसऱ्या स्टेप मध्ये भाज्यातून वजा करायचा. तर ते आपण इकडे करूया. वजा 21x चा चौथा घात, 21x चा चौथा घात वजा 21x चा चौथा घात म्हणजे झाले 0. बरोबर आहे. आता राहिलेली बहुपदी मी इथे खाली लिहून घेतो, अधिक 7x. ठीक आहे. आता इथे नीट लक्ष द्या, इकडे आपलं भाजक काय आहे, तर हे 7x चा घन. ठीक आहे. ही राहिलेली बहुपदी आहे आणि या 7x च्या घनाने आपल्याला या राहिलेल्या बहुपदीला भागायचं. पण इथे लक्षात घ्या की इथे भाजकाचा घातांक आहे 3, x चा तिसरा घात किंवा x चा घन, आणि राहिलेल्या बहुपदीतल्या चलाचा सगळ्यात मोठा घातांक किती आहे, 2. बरोबर. म्हणजेच भाजकाचा घातांक हा भाज्याच्या घातांकापेक्षा मोठा आहे. त्यामुळे 7x च्या घनाने वजा 14x चा वर्ग अधिक 7x ला भाग जाऊ शकत नाही. इथे मी लिहितो भागता येणार नाही. हे पक्क लक्षात ठेवायचं. जर भाजकाचा घातांक हा भाज्याच्या घातांकापेक्षा मोठा असेल तर भाग जात नाही. म्हणून या गणिताचं किंवा या उदाहरणाचं उत्तर काय आलं, तर भागाकाराला 3x आणि बाकी किती आली, वजा 14x चा वर्ग अधिक 7x ही त्याची बाकी आली. कळलं. म्हणजे हे उदाहरण इथेच संपतं. परत एकदा लक्षात घ्या, जर भाजकाचा घातांक भाज्याच्या घातांकापेक्षा मोठा असेल तर भागाकार करता येत नाही आणि तिथेच तो भागाकार संपतो. आलं लक्षात. ठीक आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तर कृपया आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. हे चॅनल पूर्णपणे विनामूल्य आहे. ते सबस्क्राईब करायला तुम्हाला कुठलेही पैसे द्यावे लागणार नाहीत. ठीक आहे. धन्यवाद.